नमस्कार मित्रांनो, मी शिवराज टिके आपले स्वागत करतो माझ्या शिवराज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत देवगिरी एक अभेद्य किल्ला भाग 1। दौलताबादचा किल्ला, ज्याला देवगिरी किल्ला असेही म्हणतात, हा किल्ला महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील दौलताबाद गावात स्थित आहे। देवगिरी हा किल्ला संपूर्ण फिरण्यासाठी येथे पर्यटकांकडून 25 रुपये दर आकारले जातात। पुढे गेल्यावर तेथे असलेल्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी हे तिकीट स्कॅन केले आणि त्यानंतरच आम्हाला किल्ल्यामध्ये प्रवेश दिला। 700 वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही हा साखळदंड अजून तसाच आहे। हा ऐतिहासिक किल्ला सुरुवातीला सन 1187 मध्ये पहिला यादव राजा भिल्लम पाचवा याने बांधला होता। हा किल्ला म्हणजे 9व्या शतकापासून 14व्या शतकापर्यंत ही यादव घराण्याची राजधानी होती। किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यावर आपणास पंचधातूपासून बनवलेल्या या प्रचंड मोठ्या तोफा आणि त्याचबरोबर छोट्या तोफाही आपणास पाहायला मिळतात। या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दगडांमध्ये कोरलेल्या या सुंदर हत्तींच्या मूर्त्या आपणास पाहायला मिळतात। 1327 ते 1334 या कालावधीत ही दिल्ली सल्तनतची राजधानी होती। त्याचबरोबर 1499 ते 1636 या कालावधीत अहमदनगर सल्तनतची ही दुय्यम राजधानी होती। 6व्या शतकाच्या आसपास देवगिरी हा किल्ला पश्चिम आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या मार्गांसह सध्याच्या छत्रपती संभाजीनगर जवळील एक महत्त्वाचे उंचावरील शहर म्हणून उदयास आले। नमस्कार मित्र, आज मी आलेलो आहे देवगिरी हा किल्ला पाहण्यासाठी। खूप छान असं प्राचीन महत्त्व आहे त्याला आणि वातावरण एकदम प्रसन्न आहे, खूप छान। सन 1308 मध्ये हे शहर दिल्ली सल्तनतच्या सुलतान अल्लाउद्दीन खिलजीने दगा देऊन बळकावले होते, ज्यांनी भारतीय उपखंडाच्या बहुतेक भागावर राज्य केले होते। त्याचबरोबर सन 1327 मध्ये दिल्ली सल्तनतच्या सुलतान मोहम्मद बिन तुघलक याने या शहराचे नाव देवगिरीवरून दौलताबाद असे ठेवले आणि आपली शाही राजधानी दिल्लीहून शहरात हलवली। हा आहे चांद मिनार। हा उंच मिनार अल-उद्दीन बहमनी म्हणजेच अहमद शहा दुसरा यांनी निर्माण केलेले फारसी वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे। चांद मिनारच्या समोरच असलेली ही खुली तोफ गॅलरी, भारत माता मंदिराच्या मागे असलेली ही खुली तोफ गॅलरी 43 मीटर लांब आणि 26 मीटर रुंद परिसरात पसरलेली आहे। येथे 37 दगडी बांधकामाच्या चौताऱ्यावर 56 वेगवेगळ्या प्रकारच्या तोफांचे प्रदर्शन करण्यात आले आहे। या तोफा त्यांच्या आकारमान, वजन आणि रचनेच्या बाबतीत एकमेकांपासून वेगळ्या आहेत। त्यापैकी बऱ्याच तोफांवर पानांची रचना, मानवी चेहरा आणि तोफेच्या तोंडावर प्राण्यांचा चेहरा, कड्यांभोवती दोरीची नक्षी आणि मागच्या भागावर वाघ म्हणजेच कॅस केबल आणि त्याने शिकार केलेले हरिण यांसारख्या क्लिष्ट व नक्षीदार डिझाईन्स कोरलेल्या आहेत। पुढे आल्यावर आपणास पूर्वीच्या काळी पाणी साठवण्यासाठी केलेली ही टाकीची संरचना आपल्याला पाहायला मिळते। दौलताबाद किल्ला हा केवळ दगडमातीचा किल्ला नाही, तर शेकडो वर्षांच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे। उंच डोंगरावर उभ्या असलेल्या या दुर्गाची तटबंदी, अवघड चढाई, अरुंद व वळणदार मार्ग, खोल खंदक आणि गुड अंधारी वाट
यामुळे शत्रूसाठी हा किल्ला जिंकणे अत्यंत कठीण होते. हे आहे किल्ल्याचे मेन प्रवेशद्वार म्हणजेच किल्ल्याच्या तटबंदीचा मुख्य दरवाजा. किल्ल्याची संरक्षण व्यवस्था पाहिली की त्या काळातील स्थापत्यशास्त्र आणि युद्धनीतीची कल्पकता जाणवते. किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर प्रत्येक पाऊल हे शत्रूला मृत्यूच्या सापळ्याकडे घेऊन जाण्यासाठी आखलेलं होतं. मुख्य प्रवेशद्वाराच्या आत आल्यावर आपणास उजव्या बाजूस पाणी साठवण्यासाठी एक कुंड दिसत आहे. त्याचबरोबर आपणास भिंतींच्या दगडांवर कोरलेली ही पौराणिक चित्रे पाहायला मिळतात. पुढे आल्यावर आपणास समोर दिसतो तो भव्य चिनी महाल. या इमारतीचे वैशिष्ट्य असे आहे की हिने दक्कनच्या राजनैतिक इतिहासात एक मोठी महत्त्वपूर्ण भूमिकेचे वहन केले आहे. औरंगजेबाने गोवळकोंड्याचा अंतिम कुतुबशाही शासक अब्दुल हसन तानाशाहला हरविल्यानंतर इसवी सन 1687 ते इसवी सन 1700 मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत याच चिनी महालात कैद करून ठेवले होते. चिनी महालापासून थोडेसे पुढे आल्यावर आपणास दिसतो तो हा भव्य बुरुंज म्हणजेच मेंढातोप बुरुंज. बुरुंजाच्या शेजारी आपणास हे दगडांपासून बनवलेले 2 भव्य गडे दिसतात. आता आपण मेंढातोप पाहणार आहोत. या तोफेचे खरे नाव किला शिकन अर्थात किल्ल्यास तोडणारी तोफ असे आहे. तोफेचा मागील भाग मेंढ्याच्या मुखाकृती असल्याने सामान्यत हिला मेंढातोप म्हटले जाते. या तोफेचा बाहेरील भाग तांब्यांपासून बनवलेला आहे तर आतील भाग लोखंडापासून तयार करण्यात आलेला आहे. तोफेची संपूर्ण लांबी 5.30 मीटर आहे आणि नळीचा आतला व्यास 20 सेंटीमीटर आहे. बुरुजाप्रमाणे एका उंच आधारावर अक्षावर केंद्रित असल्यामुळे हिला आवश्यकतेनुसार वर खाली तसेच उजवीकडे आणि डावीकडे सहज फिरवता येत असे. तोफेच्या वरील भागावर वनस्पतिक अलंकरण केलेले आहे. तोफेच्या अग्रभागात अंकित केलेल्या एका लेखात बादशाह औरंगजेबाचे संपूर्ण नाव त्याच्या पदव्यांसोबत म्हणजेच अब्दुल जफर, मोहिनुद्दीन, मोहम्मद औरंगजेब, बहादूर, आलमगीर, बादशाह गाझी असे अंकित केलेले आहे. तोफेच्या अन्य लेखांमध्ये देवाच्या मदतीमुळे विजय जवळ आहे आणि सर्व विश्वास ठेवणारे देवाच्या संरक्षणात आहेत असे अंकित केलेले आहे. एका आणखी लेखांमध्ये या तोफेचे नाव म्हणजेच किला शिकन म्हटले आहे. तर एका दुसऱ्या लेखात या तोफेचे निर्माण करणाऱ्याचे नाव मोहम्मद हुसेन अरब असे अंकित केले आहे. त्याचबरोबर या लेखांमध्ये तोफेमध्ये वापर करण्यात येत असलेल्या गोळा आणि बारुदाची माहिती दिलेली आहे. या तोफेच्या बुरुजावरून आपणास किल्ल्याचे मनमोहक दृश्य पाहायला मिळते. तर मित्रांनो, हा होता देवगिरी एक अभेद्य किल्ला भाग 1. पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या भाग 2 मध्ये आपण किल्ल्याची उर्वरित माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं शिवराज क्रिएशन हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.